अक्कलकोट श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत द्वितीयोऽध्यायः। श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती, तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. नरसिंह सरस्वती प्रगट झाले, अगणित पापी तारिले, कर्दळवणी गुप्त झाले गुरुचरित्री ती कथा. पुढे लोकोद्धाराकारणे भाग पडले प्रकट होणे, धुंडिली बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य. स्वामीची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा, परी तिजविषयी शंका मना माझी येतसे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रगटले, त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादिसिद्ध. खुंटला तेथे पत्रिकावाद, लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थाची स्वारी, भक्तमंडळी वेष्टिता. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी, दोघांसी बैसवनी दोहोवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहोनी समर्थाचे तेज, उभयतासी वाटले चोज, साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. स्वामीने हास्यमुख्य करुनी उत्तर दिले तया लागुनी, आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरी देखिली अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडोन हरिद्वार प्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तट का प्रती, जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन, काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन या पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ, देश हिंडोनी सकळ सोलापुरी अपातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रती येणे तेथोनिया जाहले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमुचे सकल व्रत गेले उठोनी उभयता. ऐकोनिया ऐशी वाणी उभयता संतोषले मनी, मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयता. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. सदा वास अरण्यात, बहुधा न येती गावात, जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आमोनी देती, तेसी महाराज भक्षिती, क्षणैक राहुनी मागुती, अरण्यात जाती उठोनी. वेडा बुवा तयाप्रती गावातील लोक म्हणती, कोणीही आज्ञाने नेणती, परब्रह्मरूप हे. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर, तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी झाला. ते जाणोनी अंतरखुण, स्वामीसी मानिती ईश्वरा समान, परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कंबरेवरी ठेवूनी कर, दर्शन देती तयासी. अमृता समान पुढे कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदविता, ज्यांची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर, मुक्त करोनी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावात येथे वीट, सर्वदा सेवावे आकंठ, भवभयाचे अरिष्ट, तेणे चुके विष्णू म्हणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत
आनंदे भक्तपरिसोत द्वितीयोऽध्यायः गूढः। श्रीस्वामिचरणार्पणमस्तु। श्रीमस्तु शुभं भवति।